नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आज सोमवार आहे, साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन 12 राशींचं या आठवड्याचं म्हणजे 10 मे ते 16 मे पर्यंतचं राशी भविष्य कथन करायला सुरुवात करतो. मंडळी, आपलं हे गोचर चंद्रावरून प्रामुख्यानं हे राशी भविष्य असते आणि या आठवड्यात चंद्र हा कर्क, सिंह आणि कन्या या 3 राशीतून परिभ्रमण करणार आहे. तर त्याचे स्थानगत परिणाम काय होतात हे आपण जाणून घेऊ. मेष राशीला सोमवार मंगळवार हा गृहसौख्याचा जाईल. घरासंबंधी काही कामं जर अडकलेली असतील तर ती करून घ्या. शब्द जपून वापरा. गोडी गुलाबीनं वागून लोकांकडून कामं करून घ्या. शरीराचा, हृदय याच्याशी संबंधित जर काही त्रास असेल तर डॉक्टरकडे जायला मागे पुढे पाहू नका. बुधवार गुरुवारी म्हणाल ते होईल. सगळी चांगली कामं घडतील. शिक्षणामध्ये गती प्राप्त होईल. प्रेम प्रणय याच्यामध्ये वेळ आनंदात जाईल. नोकरी धंद्यामध्ये देखील लाभ होतील. त्या दृष्टीने हे 2 दिवस चांगले आहेत. शुक्रवार शनिवार मात्र सांभाळून राहावं लागेल. थोडाफार शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या पराक्रमाला बहर येईल. वृषभ राशी जे म्हणाल ते होईल. करायला जाल ते शक्य करून दाखवाल. नवीन नवीन कल्पना सुचतील. भावंडांकडून चांगल्या बातम्या कळतील. भावंडांचे संबंध बिघडलेले असतील तर ते सुधारतील. छोटेसे प्रवास होण्याची शक्यता आहे. सोमवार मंगळवार. बुधवार गुरुवार गृहसौख्य लाभेल. घराची कामं करावी लागतील. गावात वगैरे असाल तर आगोटची जी कामं असतात, घर साकारणे, दुरुस्त करणे, पाऊस येतो, गळणं वगैरे, त्या संबंधी तुम्हाला काम करून घ्यावं लागेल. आठवड्याचा शेवट चांगला आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मुलाबाळा आनंद देतील. मुलाबाळांच्यावरती पैसे खर्च कराल. मिथुन राशी. पैशाची जी कामं आहेत ती सोमवार मंगळवारी करून घ्या. अनुकूल दिवस आहेत. पैसे मिळवण्याच्या दृष्टीने, मिळण्याच्या दृष्टीने आणि मिळालेले पैसे सेफ डिपॉझिटमध्ये ठेवण्याच्या दृष्टीने हे 2 दिवस चांगले आहेत. नंतर बुधवार गुरुवार हा देखील चांगला आहे. नवीन नवीन कल्पना सुचतील. नोकरी धंद्यामध्ये अंगावर जबाबदाऱ्या पडतील. बंधुवर्गाकडून सुख लाभेल. शेवट मात्र सांभाळायला पाहिजे. आठवड्याच्या शेवटी थोडाफार मानसिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. चिडू नका. गोडी गुलाबीने आपला मतलब साधून घ्या. कर्क राशीला सोमवार मंगळवार शारीरिक सुखाच्या दृष्टीने उत्तम आहे. स्वास्थ्य लाभेल. मनात काही चांगलं चुंगलं करून खायची इच्छा असेल तर ते होईल. बुधवार गुरुवारी पैशासंबंधीची कामं होतील. पैसे कुठून येणं असेल तर ते येतील. आठवड्याचा शेवट हा चांगला जाईल. आठवड्याच्या शेवटी बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाही शक्यता आहे, पण शेवटीही बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंह राशीने आठवड्याची सुरुवात सांभाळली पाहिजे. आकस्मिक खर्च येतील. तारांबळ उडेल. उधार उसनवारी करावी लागेल. त्यामुळे मानसिक चिंता ही राहील. थोडेफार वाईट स्वप्न पडतील.
घाबरून जाऊ नका, स्वप्नच असतात ती. आठवड्याच्या मध्यावरती मात्र स्थिरस्थावर होईल. शरीर प्रकृतीच्या दृष्टीने बुधवार गुरुवार चांगले आहेत. शुक्रवार शनिवारी पैशाची कामं करून घ्या. कुठून काही येणं असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आपल्याला 4 पैसे मिळावेत, तर त्या दृष्टीनं काही काम करायचं असेल तर ते शुक्रवार शनिवारी करा. कन्या रास, कन्या राशीला सोमवार आणि मंगळवार सर्वोत्तम आहे. सांगाल ते होईल, हात घालाल तिथे सोनं निघेल. मात्र हे मिळालेलं सोनं राखून ठेवण्याचं काम बुधवार गुरुवारी करायचं आहे. आकस्मिक खर्च येतील, त्यामुळे मिळालेले पैसे शक्यतो राखून कसे ठेवता येतील याचा विचार करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आठवड्याचा शेवट चांगला आहे. काही फारसं कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात आठवड्याच्या शेवटी घडणार नाहीये. तूळ रास, तूळ राशीला पहिले 4 दिवस म्हणजे सोमवार ते गुरुवार उत्तम आहेत. नोकरी धंदा व्यवसायामध्ये चांगली प्रगती कराल, म्हणाल ते होईल. त्याच्यातून आवक वाढेल, लाभ होतील, सगळं काही मिळेल. मात्र वडील जर म्हातारे असतील तर त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल. आठवड्याच्या शेवटी थोडाफार चैनी खातर खर्च करावा लागेल. पत्नीची किंवा जोडीदाराची इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. वृश्चिक रास, वृश्चिक राशीला हा आठवडा उत्तम आहे. भाग्य ते एकादश या स्थानातून चंद्राचं परिभ्रमण आहे, त्यामुळे भाग्योदयाची घटना घडण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात भाग घ्याल, प्रवास घडण्याची शक्यता आहे. प्रवासाचे बेत आखले जातील. नोकरीमध्ये वरिष्ठ खुश असतील. धंद्यामध्ये देखील चांगली प्रगती होईल. आठवड्याचा शेवट आवक चांगली असल्यामुळे एकंदरीत आनंदात जाईल. मुलांसाठी थोडाफार खर्च होईल, पण तोही आनंदाचाच एक भाग आहे. धनुरास, धनुराशीच्या जातकांनी सोमवार मंगळवार जरा सावध राहिलं पाहिजे. थोडाफार शैत्याचा म्हणजे सर्दी खोकला पडशाचा त्रास होण्याची शक्यता आहे. ज्यांना अगोदरच काही दुखणे असतील त्यांनी सांभाळून राहणं गरजेचं आहे. नंतर मात्र बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे चांगले आहेत. बुधवार गुरुवार आनंदात जाईल. एखाद्या देवळाला भेट देण्याची वेळ येईल, त्यामुळे धार्मिक आनंद मिळेल. आठवड्याच्या शेवटी वरिष्ठांनी टाकलेली जबाबदारी तुम्ही यशस्वीपणाने पूर्ण केल्यामुळे वरिष्ठांकडून शाबासकी मिळेल. व्यवसायात असलात तर व्यवसायाची वृद्धी होईल. चांगल्या बातम्या व्यवसायातनं कानाला येतील. आठवड्याचा शेवट हा चांगला असेल. मकर रास, मकर राशीच्या दृष्टीने सोमवार मंगळवार हा जोडीदाराचं सौख्य लाभण्याचा आहे. व्यावसायिक पार्टनर असेल तो सहकार्य करेल. एकंदरीत सोमवार मंगळवार हा आनंदाचा आहे. बुधवार गुरुवार थोडे शारीरिक त्रास, कटकटी, वाईट स्वप्न पडणं, त्याच्यामुळे मानसिक त्रास होणं, मनावर दडपण असणं असू शकते. गुरुवार शुक्रवार, शुक्रवार शनिवार हा परत एकदा चांगलं म्हणजे पारडं जसं वर खाली होत असतंय तसं सुख दुःख आणि सुख असा हा आठवडा तुम्हाला जाणार आहे. कुंभरास, कुंभ राशीच्या माणसांनी हाताखालच्या नोकर चाकरांपासून सावध राहणं आवश्यक आहे.
नोकर चाकर ऐकणार नाहीत, त्यामुळे तुम्हालाच त्यांची कामं करावी लागतील, त्यामुळे शारीरिक दगदग होण्याची शक्यता आहे। एखादी वस्तू गहाळ होण्याची, चोरीला जाण्याची शक्यता आहे। सावध राहा। मोबाईल फोन असा इकडे तिकडे टाकू नका, कुणीतरी तो सहज उचलून घेऊन जाऊ शकतो आणि तुम्हाला त्रास होऊ शकतो। आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे बुधवार गुरुवार चांगला आहे, कौटुंबिक सुख लागेल। विवाह ठरवू पाहणारे जे आहेत किंवा ठरवणारे जे आहेत त्यांच्या दृष्टीने हा चांगला काळ आहे। विवाह इच्छुक लोकांचे विवाह किंवा स्थळ येण्याची शक्यता आहे, समोरून होकार येण्याची शक्यता आहे, त्यामुळे तयारीला लागावं लागेल। आठवड्याचा शेवट परत त्रासाचा जाण्याची शक्यता आहे। शारीरिक त्रास होईल, जुनं एखादं दुखणं असेल ते वर डोकं काढेल आणि तुम्हाला त्रास होईल, तेव्हा सावध राहा। आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस आणि शेवटचे 2 दिवस हे सांभाळून राहण्याची तुम्हाला सूचना करत आहेत, तेव्हा सावध राहा। मीन राशीला आठवड्याची सुरुवात चांगली आहे। आठवड्याची सुरुवात चांगली आहे म्हणजे सोमवार मंगळवार, आणि शेवटही चांगला आहे शुक्रवार शनिवार। आठवड्याच्या सुरुवातीला तुमची काय अडकलेली कामं असतील ती सुटतील, अडकलेली असतील तर ती पूर्ण होतील। मुलाबाळांच्या ॲडमिशन्स त्यांच्या जर काही विवंचना असतील तर त्या सुटतील। एकंदरीत सुरुवात चांगली आहे। आठवड्याच्या मध्यावर्ती थोडाफार शारीरिक त्रास, दगदग, मानसिक ताण सहन करावा लागेल। मामा किंवा मावशांकडून वाईट बातमी येण्याची शक्यता आहे किंवा त्रास होण्याची शक्यता आहे। आठवड्याची शेवट जो आहे हा शेवट चांगला आहे। गृहसौख्य लाभेल, जोडीदाराचं सौख्य लाभेल, पार्टनरचं सुख लाभेल, पार्टनर सहकार्य करेल। एकंदरीत आठवडा हा संमिश्र आहे। तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं या आठवड्याचं म्हणजे 10 जून ते 16 जून या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य। तेव्हा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा। तुमचं लाईक करण्याचं प्रमाण खूपच कमी आहे, तेव्हा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। मित्रपरिवारात शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।